हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची इंग्लिशमधली भीती नाहीशी व्हावी, त्यांना इंग्लिशमध्ये चांगला स्कोअर करता यावा, विषय कसा आहे तसा समजून घेता यावा, यासाठी आपली ही लेक्चर सिरीज चालू आहे. आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये आपण 8 चॅप्टर आहे या SP बक्षी यांच्या पुस्तकातला तो डिस्कस करायला सुरू केलेला आहे. यात आपण आतापर्यंत 2 महत्त्वाचे रूल्स बघितले. आज देखील आपण असे काही रूल्स बघूयात जे आपल्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या एकदम महत्त्वाच्या टॉपिकसाठी उपयुक्त असणार आहेत. यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण सिंग्युलर वर्ब कधी वापरायचं, प्लुरल वर्ब कधी वापरायचं, त्यासाठी कोणते असे कीवर्ड्स आहेत की ज्यावरून आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला वर्बचा कोणता फॉर्म वापरायचा आहे. या सगळ्याबद्दल आपल्या लेक्चर्समध्ये डिस्कशन केलेलं आहे. हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे नोट्स काढणं कंपल्सरी आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आधीच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की जे वर्ब्स असतात हे आपण नेहमी सब्जेक्टला अनुसरून वापरत असतो. जर आपला वाक्यातला सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपण वर्ब सुद्धा सिंग्युलरच वापरतो, आणि जर आपला जो सब्जेक्ट आहे हा प्लुरल असेल तर आपण प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या होत्या. आणि असेच आणखीन बरेच नियम आपल्याला बघायचे आहेत. त्यातला आज आपण 3rd रूल बघूयात. इथे आपल्याला दिलेला आहे नायदर, आयदर, नन, एनीवन, ईच, एव्हरी. हे जर शब्द आपण प्रोनाउन किंवा ॲडजेक्टिव्ह सारखे वापरले असतील तर त्या ठिकाणी आपल्याला 3rd पर्सन सिंग्युलर वर्ब्स वापरायचे आहेत. ओके, आता इथे 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. पहिलं म्हणजे प्रोनाउन्स म्हणून हे शब्द आपण कसे वापरतो, तर हे असतात डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स. बरोबर, आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स काय असतात याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करूयात ज्यावेळेस आपण प्रोनाउन्स हा टॉपिक बघू. पण आत्ता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की नाऊन ऐवजी आपण जो शब्द वापरतो, म्हणजे नामाऐवजी वापरलेला शब्द असतो, त्याला म्हणतात सर्वनाम. आता समजा आपण एखाद्या मुलाचं नाव लिहिलेलं असेल, फॉर एक्झाम्पल प्रशांत, तर या ठिकाणी आपल्याला तो म्हणायचा आहे, त्यासाठी आपण ही हे प्रोनाउन वापरतो. बरोबर, मग तो, ती, ते, आम्ही, आम्हाला, त्यांना, हे जे शब्द असतात हे आपण प्रोनाउन सारखे वापरतो. बरोबर, त्यामुळे इथे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स म्हणून जर हे शब्द वापरत असू, नायदर, आयदर, नन, एनीवन, ईच आणि एव्हरी, हे शब्द जर आपण प्रोनाउन सारखे वापरले तर पुढे जे येणारं वर्ब आहे हे नेहमी सिंग्युलरच असेल. ठीक आहे, आणि त्याचबरोबर आणखीन एक नियम आहे, तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा जर या शब्दांचा वापर झाला असेल तरी देखील आपल्याला सिंग्युलरच नाऊन वापरायचं आहे. आता या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे, तो म्हणजे 3rd पर्सन सिंग्युलर वर्ब्स. 3rd पर्सन सिंग्युलर वर्ब्समध्ये कोणकोणते वर्ब्स असू शकतात, तर आपण ही, शी, इट आणि जे काही एखादं सिंग्युलर नाऊन आहे या कर्त्यांसाठी जे वर्ब्स वापरतो ते. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला प्रेझेंट टेन्स वापरायचं असेल तर आपण इजचा वापर करू. जर आपल्याला प्रेझेंट परफेक्ट वापरायचं असेल तर त्या ठिकाणी आपण हॅजचा वापर करतो. किंवा मग जर आपल्याला एखाद्या वाक्यामध्ये डूचं फॉर्म वापरायचं असेल तर आपण ते डज असं वापरणार आहे. म्हणजेच काय, बीचं जे काही रूप आहे, हॅवची जी रूपं आहेत आणि डूची रूपं, या तिघांसाठी आपण जे 3rd पर्सन सिंग्युलर कर्त्यांसाठी वापरतो तेच शब्द वापरायचे आहेत. इज, हॅज, डज असे हे शब्द असतील प्रेझेंट टेन्समधले. पास्ट टेन्सची वाक्य असतील तर आपण तिथे वॉजचा वापर करणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला सिंग्युलर हेल्पिंग वर्ब्स वापरायचे आहेत. आता आपण एक्झाम्पल बघूयात. नायदर ऑफ द 2 बॉयज हॅव डन इट. या ठिकाणी बॉईज हा शब्द आपल्याला प्लुरल दिसत आहे आणि हा निश्चितच प्लुरल आहे कारण आपण 2 मुले असं म्हणत आहोत. पण तरी देखील आपल्याला या वाक्यामध्ये हॅवचा वापर न करता हॅज असाच शब्द वापरावा लागेल, कारण आपल्या वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे, नायदर ऑफ. आपल्याला या ठिकाणी हे नायदर ऑफ प्रोनाउन सारखं वापरलेलं दिसत आहे. आपण काय म्हणतोय, त्या दोघांपैकी कोणीही नाही. मग त्या दोघांपैकी असं म्हणत असताना इथे आपण ॲज अ प्रोनाउन नायदर हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी हॅजचा वापर झाला पाहिजे, हॅवचा वापर करायचा नाही. आणखीन काही एक्झाम्पल्स बघूयात. ईच ऑफ द स्टुडंट्स आर ओबिडियंट. इथे पण तुम्ही बघितलं तर स्टुडंट्स हे प्लुरल आहे, त्यामुळे कदाचित आरचा जो वापर झालेला आहे, जे आपण प्लुरल वर्ब वापरले ते कदाचित योग्य आहे असं वाटू शकतं, मात्र ते चुकीचं आहे कारण आपली वाक्याची सुरुवात झालेली आहे ईच ऑफ. या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं आहे, त्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने. मग ते विद्यार्थी आपण म्हणत आहोत, म्हणून या ठिकाणी देखील ईच ऑफ हा शब्द आपण ॲज अ प्रोनाउन वापरलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीचं वर्ब वापरावं लागेल, 3rd पर्सन सिंग्युलर वर्ब. 3rd पर्सन सिंग्युलर वर्बमध्ये आता आरच्या ऐवजी आपण कोणता शब्द वापरू शकतो, इज. ओके, या ठिकाणी इजचा वापर करायचा आहे, आर वापरलं तर ते चुकेल. 3rd एक्झाम्पल बघा. आयदर ऑफ अस हॅज डन हिज वर्क. आमच्यापैकी एकाने त्याचं काम केलेलं आहे. मग आपण या ठिकाणी हॅजचा वापर केलेला आहे, जे काय आहे 3rd पर्सन सिंग्युलर वर्ब. आता इथे आपण आयदर ऑफ अस म्हणत असताना दोघांपैकी एकाने म्हणून इथे प्रोनाउन सारखा वापर केलेला दिसतो आयदर या शब्दाचा. 2nd रूल आणि हा जो 3rd रूल आहे यात थोडंफार कन्फ्युजन होऊ शकतं, कारण जर आपण नायदर, नॉर आणि आयदर ऑर हे शब्द वापरले असतील तर त्या ठिकाणी आपल्याला
नियरेस्ट सब्जेक्टनुसार व्हर्ब वापरायचे असतात. म्हणजे जिथे कुठे आपण व्हर्ब वापरणार आहे त्याच्या आधी जे नाउन आलेलं आहे ते सिंग्युलर आहे का प्लुरल आहे त्यानुसार आपण तिथे वापरलेले असतात. याला आपण नियरेस्ट सब्जेक्ट असा एक शब्द वापरलेला होता. ओके, नियरेस्ट सब्जेक्टनुसार आपण व्हर्ब वापरणार आहे, पण ते कधी नायदर नॉर आणि आयदर ऑर अशा वाक्यरचना असतील तर. पण जर नायदर ऑफ किंवा आयदर ऑफ असे शब्द आले, म्हणजे ऑफ हे आपण एक प्रिपोजिशन वापरला असेल पुढे, तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला सिंग्युलरच व्हर्ब वापरायचा आहे. इथे 2 नियम कव्हर होत आहेत. पहिलं म्हणजे हे जे प्रोनाउन्स आपण वाक्यात वापरत आहोत यांच्यानंतर आपल्याला जे नाउन आहे ते कंपल्सरी प्लुरल वापरायचं आहे, पण जे व्हर्ब असेल ते मात्र आपल्याला सिंग्युलर वापरायचं आहे. ओके, या ठिकाणी हे खूप महत्त्वाचे आता 2 नियम आपण कव्हर करत आहोत. पहिलं म्हणजे प्रोनाउन्सच्या नंतर आपल्याला नाउनचा वापर करायचा आहे, तो कसा असेल प्लुरल, आणि व्हर्बचा वापर करायचा आहे ते कसा असेल सिंग्युलर. ओके, जरी आपले सब्जेक्ट्स प्लुरल असतील तरीही आपल्याला व्हर्ब्स सिंग्युलरच वापरायचे आहेत. ओके, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, नायदर नॉर आणि आयदर ऑर ह्या शब्दांसोबत हा जो थर्ड रूल आहे याचं कन्फ्युजन होऊ देऊ नका. ओके, आता आपण नेक्स्ट बघूयात. एव्हरी बॉय अँड एव्हरी गर्ल हॅज बीन इन्व्हायटेड. आता या ठिकाणी आपण एव्हरी हा शब्द ॲडजेक्टिव्ह सारखा वापरलेला आहे. ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन काय असते? नाउन बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. ठीक आहे, नाउनची एक्स्ट्रा माहिती देणारा जो शब्द आहे तो असतो ॲडजेक्टिव्ह. मग या वाक्यामध्ये आपण बॉय आणि गर्ल हे नाउन्स वापरलेले आहेत आणि त्यांच्या आधी हे जे शब्द आहेत हे आपल्याला दोन्ही ठिकाणी ॲडजेक्टिव्ह सारखे वापरलेले दिसतात, आणि म्हणून या ठिकाणी आपण जो हॅज शब्द वापरलेला आहे हा योग्य आहे. या वाक्याचा अर्थ काय आहे? प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक मुलीला बोलवलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण जेव्हा प्रत्येक असा शब्द वापरतो तिथे आपण एका व्यक्तीला संबोधत आहोत, आपला सब्जेक्ट एकच आहे असं आपल्याला लक्षात येतं, म्हणून या ठिकाणी सिंग्युलर व्हर्ब्स वापरायचे आहेत. ओके, आता आपण थर्ड रूल मधला सेकंड पॉईंट बघूयात. जर नन हा शब्द आपण एखाद्या काउंटेबल नाउन सोबत वापरला असेल तर त्या ठिकाणी आपण सिंग्युलर किंवा प्लुरल व्हर्ब्स वापरू शकतो, दोन्हीही योग्य असणार आहे. ओके, एक्झाम्पल बघा. नन ऑफ द बॉईज हॅज डन होमवर्क किंवा मग नन ऑफ द बॉईज हॅव डन होमवर्क, दोन्हीही योग्य असणार आहे. नन हा शब्द आपण काउंटेबल नाउन सोबत वापरलेला आहे. या ठिकाणी समजून घ्या काउंटेबल नाउन म्हणजे काय. जे आपण संख्येमध्ये मोजू शकतो त्यांना म्हणायचं काउंटेबल नाउन. ठीक आहे, संख्येमध्ये आपण त्याला मोजू शकतो. आपण 1 मुलगा, 2 मुलं, 3 मुलं असं म्हणू शकतो, म्हणजेच आपण ॲक्च्युली ते मोजू शकतो, संख्येत मोजू शकतो. त्यामुळे इथे सिंग्युलर व्हर्ब वापरले तरीही ते योग्य असेल आणि प्लुरल व्हर्ब वापरले तरीही ते योग्य असेल, पण कधी जर आपण वाक्याच्या सुरुवातीला नन हा शब्द वापरला असेल तर. पण जर आपण ते अनकाउंटेबल नाउन सोबत वापरणार असेल, नन हा शब्द अनकाउंटेबल नाउन सोबत वापरणार असेल तर तिथे मात्र आपल्याला सिंग्युलर व्हर्बच वापरायचा आहे, तिथे प्लुरल व्हर्ब वापरायचं नाही. एक्झाम्पल बघा. नन ऑफ द वर्क इज कम्प्लिटेड. एकही काम झालेलं नाहीये असं आपण म्हणतोय. मग एकही काम म्हणत असताना या ठिकाणी आपल्याला इजचाच वापर करावा लागेल, जे आहे सिंग्युलर व्हर्ब. आता या ठिकाणी तुम्ही जर 1 काम, 2 काम असं म्हटलं तर ते चुकणार आहे. काम ही एक न मोजता येणारी गोष्ट आहे. आपण किती काम केलं हे संख्येमध्ये सांगू शकत नाही, म्हणून हे आहे अनकाउंटेबल नाउन. ठीक आहे, थोडक्यात तुम्हाला सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट किंवा हा जो आपण व्हर्बचा टॉपिक बघत आहे तिथे नाउन्सचे जे सिंग्युलर प्लुरलचे नियम आहेत ते सगळे पाठ असले पाहिजेत. आपण याबद्दल डिस्कशन करणार आहे. आपण जेव्हा नाउन या टॉपिकबद्दल डिस्कशन करू तिथे बऱ्याच गोष्टी रिपीट झालेल्या तुम्हाला दिसतील. आता आपण थर्ड रूलमधला आणखीन एक सब पॉईंट बघूयात. व्हेन ईच इज युज्ड आफ्टर सब्जेक्ट द व्हर्ब इज प्लुरल. सब्जेक्ट नंतर जर आपण ईच शब्द वापरला असेल तर आपल्याला प्लुरल व्हर्ब वापरायचा आहे. आता ईच हा जो शब्द आहे हा मगाशी आपण ईच ऑफ सोबत बघितला होता, आणि ईच ऑफ जर आपण प्रोनाउन सारखं वापरलं असेल तर तिथे आपण नाउन तर प्लुरल वापरतो पण व्हर्ब कसं वापरतो? सिंग्युलर. ठीक आहे, त्यामुळे नाउन प्लुरल असेल आणि व्हर्ब सिंग्युलर असेल. हे कधी जर आपण ईच ऑफ हा शब्द वाक्याच्या सुरुवातीला वापरला तर. इथे मात्र आपण काय बघतोय की कर्त्यानंतर जर आपण ईच शब्द वापरला असेल तर त्या ठिकाणी आपण प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरणार. आता हॅज हे सिंग्युलर हेल्पिंग वर्ब आहे आणि हॅव हे प्लुरल हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे, म्हणजे प्लुरल कर्त्यांसाठी वापरलं जातं म्हणून आपण त्याला प्लुरल हेल्पिंग वर्ब म्हणतो. असंच आपण डज आणि डूच्या बाबतीत सुद्धा सांगू शकतो. ठीक आहे, हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला एक मी ट्रिक सांगते. तुम्ही जसं आहे तसं वाक्य वाचायचं. ईच हा शब्द थोडा वेळ आपण नाही वाचला तरीही ते चालणार आहे. आपण असं वाचूयात, वी हॅव टेकन अवर बॅग्स. मग इथे वी नंतर हॅव आलं पाहिजे हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे हे आपल्याला लक्षात येतं. मग जर कर्त्यानंतर ईच शब्द वापरला असेल आणि पुढे येणारं वर्ब हे कर्त्याला अनुसरून असेल तर तिथे आपण करेक्शन करण्याची गरज नसते. आणखीन एक एक्झाम्पल बघा. दे आर ऑनेस्ट. ते प्रामाणिक आहेत.
मग आपण दे ईच आर ऑनेस्ट असं जर म्हटलं तर त्यांच्यातला प्रत्येक जण प्रामाणिक आहे असा त्याचा अर्थ होतो. आता आपण नेक्स्ट रूल बघूयात. When plural nouns explain specific amount, sum, distance, quantity, time, period as a whole, the verb should be singular. जर आपण अनेकवचनी वाटणारा नाउन वापरला असेल पण तिथे आपण एकच युनिट आहे किंवा एकच एकक आहे असं वापरत असू तर तिथे आपल्याला एक या अर्थाने सिंग्युलरच हेल्पिंग वर्ब वापरावा लागेल. आणि हे कशाच्या बाबतीत लागू पडतं तर अमाऊंट म्हणजेच काय रक्कम, एक खूप मोठी रक्कम आहे असं आपण म्हणतो. म्हणजे जरी आपण तिथे जास्त संख्या दाखवणारा शब्द वापरला तरीही ती एक रक्कम आहे असं आपण म्हणतो, म्हणून सिंग्युलरच हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं. आणि याच गोष्टी आपण डिस्टन्सच्या बाबतीत, टाइम किंवा पिरियडच्या बाबतीत सुद्धा लागू करू शकतो. एक्झाम्पल्स बघूयात आपण. 4 miles आर नॉट अ लॉंग डिस्टन्स. आपल्याला काय म्हणायचं आहे, 4 मैल हे काही जास्त अंतर नाही आहे. या ठिकाणी आपण हे जे 4 मैल वापरलेले आहे अंतर दाखवण्यासाठी ते एक युनिट म्हणून एकत्रपणे वापरतोय, त्यामुळे इथे सिंग्युलर हेल्पिंग वर्ब येणार, प्लुरल हेल्पिंग वर्ब येणार नाही. आणखीन एक एक्झाम्पल बघा. 200 rupees वर अ लार्ज अमाऊंट 50 years ago. 50 वर्षांपूर्वी 200 रुपये ही एक खूप मोठी रक्कम होती. या ठिकाणी सुद्धा आपण एक रक्कम असं सांगत असताना 200 रुपये हे एकत्रितपणे वापरत आहोत, ॲज अ होल वापरत आहोत, त्यामुळे इथे आपल्याला हेल्पिंग वर्ब कसं वापरावं लागेल, सिंग्युलरच वापरावं लागेल. आणखीन एक हिंट आहे तुम्हाला मी या वाक्यातली सांगते, ती म्हणजे आपला एक छोटासा कीवर्ड आहे, तो म्हणजे हा शब्द अ लार्ज अमाऊंट. आपण काय म्हणतोय 200 रुपीज, पण तरीही त्यानंतर इथे अ हा शब्द आल्यामुळे, ए हे आर्टिकल आल्यामुळे आपल्याला इथे सिंग्युलरच कर्त्याबद्दल बोलत आहोत हे लगेचच कळतं. असेच शब्द तुम्हाला वाक्यात शोधायचे असतात ज्यावेळेस आपण ॲक्च्युली एक्झाममध्ये प्रश्न सोडवत असतो. ठीक आहे, त्यामुळे हे तुम्हाला जे कीवर्ड्स आहेत यांची खूप मदत होते. थोडंसं अवेअर राहून आपल्याला पेपर सोडवायचे असतात. ओके, आता आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. 200 rupees वर लॉस्ट. 200 रुपये हरवले असं आपण म्हणत आहोत, त्यामुळे इथे आपण ते सगळेच हरवले असं सांगत असताना वर हे प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे. आपण जर एक अमाऊंट म्हणून वापरलं असतं तर तिथे कदाचित आपण हेल्पिंग वर्ब सिंग्युलर वापरलं असतं. फॉर एक्झाम्पल बघा. द अमाऊंट ऑफ 200 rupees. द अमाऊंट ऑफ 200 rupees इज लॉस्ट किंवा मग वॉज लॉस्ट असं जरी तुम्ही म्हटलं तरीही या ठिकाणी आपण सिंग्युलर हेल्पिंग वर्ब्स वापरलेले आहेत. पण ते का, आपण ते सगळे पैसे एक रक्कम होती असं सांगत आहोत म्हणून. ठीक आहे, हा एकदम बेसिक डिफरन्स आहे. आपण दोन्ही पद्धतीने वाक्यरचना करून बघितलेले आहेत. आता आपण नेक्स्ट रूल बघूया. आता आपण जो 5th रूल बघणार आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. आपण मेनी अ किंवा मेनी ॲन, त्याचबरोबर मोर दॅन वन यासारखे शब्द जर वाक्यात वापरले असतील तर त्यांच्यानंतर आपल्याला नाउन सुद्धा सिंग्युलर वापरायचं आहे आणि जे व्हर्ब आहे ते सुद्धा सिंग्युलरच वापरायचं आहे. ठीक आहे, एक्झाम्पल्स बघूयात. दोन्हीकडे सेम एक्झाम्पल आहे, फक्त एका वाक्यात आपण मेनी वापरलंय आणि एका वाक्यामध्ये आपण मेनी ॲनचा वापर केलेला आहे. मेनी अ किंवा मेनी ॲन हे जे शब्द आहेत हे आपण अधिक संख्येमध्ये एखादी गोष्ट आहे असंच सांगण्यासाठी वापरत असतो. एखादी गोष्ट सतत होत असेल, जास्त प्रमाणात असेल तेव्हाच आपण याचा वापर केलेला असतो, पण तरीही आपल्याला नाउन आणि व्हर्ब मात्र सिंग्युलरच वापरायचे असतात. ओके, एक्झाम्पल बघा आता. मेनी ॲक्सिडेंट्स हॅव रिसेंटली टेकन प्लेस. इतक्यात खूप जास्त ॲक्सिडेंट्स झालेले आहेत असं आपल्याला सांगायचं आहे. नाउन कसं वापरलेलं आहे, प्लुरल, आणि हेल्पिंग वर्ब कसं वापरलेलं आहे, प्लुरल. पण हे का वापरलं, कारण आपण फक्त मेनी असा शब्द वापरला. जर आपण असं म्हटलं मेनी अँड ॲक्सिडेंट्स हॅव रिसेंटली टेकन प्लेस, तर या वाक्यामध्ये आपल्याला 2 करेक्शन करावे लागतील. मेनी ॲन वापरले म्हणजे इथे आपण एकवचनी गोष्टीबद्दल बोलत आहोत हे लक्षात येतं, त्यामुळे इथे आपल्याला नाउन सुद्धा सिंग्युलर वापरायचं आहे आणि हे जे हेल्पिंग वर्ब असेल हे सुद्धा आपल्याला सिंग्युलर वापरायचं आहे. ॲक्सिडेंट्सच्या ऐवजी आपल्याला ॲक्सिडेंट असा शब्द वापरावा लागेल आणि हॅवच्या ऐवजी आपल्याला हॅज असं करेक्शन करावं लागेल. यासाठी मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते. आपण आर्टिकल्सचा वापर कधी करत असतो, जर आपण एखाद्या नाउनबद्दल बोलत असेल तर. जर नाउन सिंग्युलर असेल तर आपण अ किंवा ॲन सारखे आर्टिकल्स वापरतो आणि मेनी या शब्दानंतर जर तुम्हाला ए किंवा ॲन हे शब्द दिलेले असतील तर निश्चितच पुढे येणारे जे नाउन आहे हे आपण सिंग्युलरच लिहिणार आहे. ओके, तुम्हाला जर आर्टिकल्सचे नियम लक्षात असतील तर तुम्ही इथे ती ट्रिक वापरू शकता. आर्टिकल्सबद्दल आपली जी डिटेलमध्ये एक्सप्लेनेशनची सिरीज आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते. ती लेक्चर सिरीज सुद्धा एकदा नक्की बघा. आता ही पुढची जी 2 एक्झाम्पल्स आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित समजून घ्या. पहिलं एक्झाम्पल आहे मोर दॅन वन मॅन वॉज अब्सेंट आणि सेकंड एक्झाम्पल काय आहे, मोर मेन दॅन वन वर अब्सेंट. या ठिकाणी आपण
मोर दॅन वन अशी एक फ्रेज वापरत आहोत. पण यामध्ये सुद्धा आपण जर मोर दॅन वन या फ्रेज नंतर जर नाऊन वापरला असेल तर आपला हेल्पिंग वर्ब कसा असेल? सिंग्युलर. ओके, यानंतर या फ्रेज नंतर आपण नाऊन वापरलं तर हेल्पिंग वर्ब सिंग्युलर असेल. पण जर आपण मोर हा शब्द वापरून त्यानंतर नाऊनचा वापर केला असेल जे प्लुरल असणार आहे आणि मग आपण दॅन वन अशी फ्रेज वापरत असेल, म्हणजेच काय, मोर दॅन वन ही फ्रेज वापरत असताना मोर या शब्दानंतर आपण नाऊन वापरणार आणि ते नाऊन प्लुरल आहे म्हणून आपण जे हेल्पिंग वर्ब वापरणार ते सुद्धा कसं असलं पाहिजे? प्लुरलच असलं पाहिजे. ठीक आहे, याबद्दल आपण रूल फर्स्टमध्ये डिस्कशन केलं होतं. जो फर्स्ट सब्जेक्ट आहे त्या अकॉर्डिंग आपण इथे या ठिकाणी हेल्पिंग वर्बचा वापर केलेला असतो. म्हणजे या ठिकाणी आपण पहिल्यांदा जो शब्द वापरलेला आहे हा प्लुरल आहे आणि त्यामुळेच आपण या ठिकाणी प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरणार. ठीक आहे, हे जे मोर दॅन वनचे एक्झाम्पल्स आहेत असे तुम्ही जास्तीत जास्त एक्झाम्पल्स बनवण्याचा प्रयत्न करा. आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही पॉईंट्स डिस्कस केले ते सगळे समजले असतील. असंच सोप्या पद्धतीने तुम्हाला जर इंग्लिश शिकायचं असेल तर आजच ग्रामर सेंटरचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. SP बक्षी यांच्या सिरीजसोबतच टेन्सची एक खूप इम्पॉर्टंट सिरीज आपल्या चॅनलवरती चालू आहे, ज्यात आपण स्पोकन इंग्लिशचा सुद्धा पार्ट इन्क्लूड केलेला आहे, त्यामुळे ती सिरीज सुद्धा नक्की फॉलो करा. सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.